दिस इज पार्ट 3 ऑफ दीदीचा सेंड ऑफ. आणि आता यार हा लास्ट वाला पार्ट असणार आहे. सो आज बाहेर नाही तर घरातला सेंड ऑफ असणार आहे. तर सकाळी सकाळी मस्तपैकी चहामध्ये बिस्किट बुडून खाल्ले. अक्का त्यांचं कीर्तन ऐकत बसलेल्या. मग तेवढ्यात आम्हाला लक्षात आलं की आम्ही काल रात्री खूप लेट आलेलो, त्याच्यामुळे पप्पा भेटले नाही आणि सकाळी आम्ही लवकर जातो तोपर्यंत पप्पा घरी येत नाही. सो मग दीदी बोलली की यार मला पप्पांना भेटायलाच नाही जमणार. पण नंतर मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण लेटच्या ट्रेनने जाऊया आणि पप्पांना सरप्राईज देऊया. आणि हे डिस्कशन करत करत पप्पा तेवढ्यात आले सुद्धा. त्यांनी दरवाजा उघडला आणि पप्पांनी बघितलं. भाई साहेब बोलले तुम्ही कसं काय इथे, आज जायचं नाही का कामाला असं म्हणले. आणि थोडंसं ऑकवर्ड फील झालं बिकॉज बाहेर ठेवलेला डब्बा घेऊनच डायरेक्ट त्यांनी एंट्री केली होती. बट इट्स ओके बॉस असं बोलत पप्पांची नजर डायरेक्ट गेली फ्रेमकडे. ऍक्च्युली ही दीदीची फ्रेम आहे आणि ही आमच्याच घरी राहणार आहे बिकॉज तिला आता टाइम नाहीये घेऊन जाण्यासाठी. सो मग ही फ्रेम इथेच ठेवली होती आम्ही. पण जेव्हा पप्पांनी त्याच्यामधला फोटो बघितला ना, बाई साहेब पप्पांची तर हशीच रुकत नव्हती बिकॉज एवढे फोटो फनी होते. मग ही फोटो फ्रेम बघत बघत हसून झाल्यानंतर पप्पांनी बघितलं हा बुके. आता न्यू बुके आणायला तर त्यांना काही चान्सच नव्हता. बट तिला पुष्पगुच्छ द्यायचंय म्हणून मग तोच कालचा बुके तिला दिला आणि मग टाटा बाय बाय केलं. पण जायच्या आधी हळदी कुंकू लावतात, पण या बाईनी तर साडीच नव्हती घातली. मग दीदीने काय केलं तुम्ही स्वतःच बघा. भाई जी घातलेली हुडी होती त्याचीच कॅप डायरेक्ट अशी पदरासारखी लावली. लाईक सिरियसली भाई आमची फॅमिली ना जाम जुगाडू आहे. पहिल्यापासूनच जुगाड करायची जाम सवय, त्याच्यामुळे पटकन असं केलं आणि मग सगळ्यांच्या पाया पडल्या. मग अक्का आणि त्या सगळ्या सांगत होत्या की बाई चांगली राहा असं तसं खूप सारं बोलल्या. आणि मग छोट्या छोट्या गोष्टी पण एकदम समजावून सांगितल्या आणि मग सगळ्यांच्या पाया पडून लास्ट तिला बाय बाय केला.